सो हाय गाईज, आज आम्ही चाललो होतो कुंडमावली मळगंगा निघोजला. मी तर कधी पाहिलं नव्हतं, पण मावशी आणि मामा बोलायचे खूप छान आहे तिकडे. फायनली आम्ही ठरवलं की जायचं म्हणून. रस्त्याने इतकं छान वाटत होतं, आजूबाजूला डोंगर झाडी. फायनली मी ठरवलं की छोटासा व्हिडिओ शूट करावा. गाडीवर जात असल्याने खूप हवा लागत होती. आजूबाजूचा निसर्ग पाहून मन अगदी प्रसन्न झालं होतं. फॅमिली बरोबर फिरायला जाणं ही वेगळीच मज्जा असते. आमच्या 3 गाड्या असल्यामुळे तिघेही कधी कधी मागे पुढे व्हायचे. फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो होतो. मी तर कधीच पाहिलं नव्हतं हे मंदिर. ते मंदिर पाहून इतकं छान वाटत होतं. मम्मीन ते पुढे गेले. मळगंगा देवी असल्यामुळे मम्मीनं आणि मावशीनं ओटी भरण्याचं सामान घेतलं. त्या लोकांनी इतकं छान ठेवलं होतं, खूप सुंदर दिसत होतं. फायनली आम्ही ओटी भरण्याचं सामान घेतल्याच्या नंतर दर्शनाला निघालो. मावशी आणि मम्मी पुढे जात होती. आमची सगळी फॅमिली दर्शनाला जात होती. ते मंदिर आतमधून खूप छान दिसत होतं. असं मंदिर मी पहिल्यांदाच पाहिलं होतं. दिवाळी असल्यामुळे खूप गर्दी होती. मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर खूप प्रसन्न वाटत होतं. दर्शनासाठी पुढे गेलो. काकांनी घंटी वाजवली आणि बाळाच्या हाताला धरून बाळांनी घंटी वाजवली. सगळ्यांनी घंटी वाजवल्याच्या नंतर मीही घंटी वाजून पुढे निघाले. दर्शनाला खूप मोठी लाईन असल्यामुळे आम्ही साईडला थांबलो. गर्दी कमी झाल्यावर आम्ही दर्शनाला निघालो. मंदिराच्या वर आरसा होता, त्यामध्ये संपूर्ण फॅमिली दिसत होती. मलाही समोर गेल्यावर घंटा दिसला आणि मी घंटा वाजवला. घंटा वाजवल्याच्या नंतर आम्ही दर्शनाला निघालो. आतमध्ये गर्दी असल्यामुळे आम्ही बाहेर थांबलो होतो. गर्दी कमी झाल्याच्या नंतर आम्ही देवीच्या गाभाऱ्यात गेलो. आतमध्ये देवीच्या गाभाऱ्यात गेल्यावर खूप छान वाटत होतं आणि बाळही वर बघू लागलं. इतकी छान नक्षी काढली होती वर. फायनली मम्मीन ते दर्शन घेऊ लागले. मम्मी आणि मावशी देवीची खणा नारळाने ओटी भरत होते. देवीचं रूपही अगदी मनमोहक दिसत होतं. फायनली मीही देवीला हळदी कुंकू वाहिलं. देवीच्या आजूबाजूला फुलांच्या माळा होत्या, खूप सुंदर दिसत होत्या. फायनली मीही डोकं टेकून देवीचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर मलाही वाटलं देवीच्या गाभाऱ्यात थोडासा देवीचा व्हिडिओ शूट करून घ्यावा. इतकी सुंदर दिसत होती देवी. देवीच्या आजूबाजूला खूप छान डेकोरेशन केलं होतं. आम्ही दर्शन घेऊन निघालो पुणे जिल्ह्यातल्या मळगंगा देवीकडे. पुणे जिल्ह्यातल्या मळगंगा देवीकडे जायला झुलता पूल होता. झुलत्या पुलाच्या मध्यंतर आल्यावर नगर जिल्ह्यातील मंदिर खूप छान दिसत होतं. झुलत्या पुलावर आल्यावर अलीकडे नगर जिल्ह्यातील मंदिर आहे आणि पलीकडे पुणे जिल्ह्यातील मंदिर आहे. देवीची दोन्ही मंदिरं पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. देवीचे दर्शन करून आम्ही झुलत्या पुलावरून जात होतो. झुलता पूल खूप भारी हळूहळू हलत होता आणि आमच्या संपूर्ण फॅमिलीला खूप मज्जा वाटत होती. झुलत्या पुलाच्या खाली खूप छान नदी आहे. त्या नदीचे नाव कुकडी नदी आहे. त्या नदीला खूप छान रांजण खळगे आहेत. आपण पुढे पाहू. फायनली आम्ही झुलत्या पुलाच्या खाली आल्यावर निघालो दर्शनाला. संपूर्ण फॅमिली पुढे होती आणि मम्मीही पुढे चालत होती. तर मी मम्मीला बोलले की मी तुमचा थोडासा व्हिडिओ शूट करून घेते. त्या मंदिराच्या आजूबाजूला खूप सारे दुकाने होते. पुणे जिल्ह्यातील मळगंगा देवीचे मंदिर अगदी नगर जिल्ह्यातल्या देवीच्या मंदिरासारखे होते. फायनली आम्ही आतमध्ये गेलो. तेही मंदिर खूप छान दिसत होतं. आमची संपूर्ण फॅमिली एक एक करून दर्शन घेत होते. आमच्या माऊने पण दर्शन घेतलं. त्या मंदिरात खूप साऱ्या घंट्या होत्या. एक एक घंटी वाजून मग आतमध्ये दर्शनाला जावे लागत होते. तीही देवी खूप छान दिसत असल्याने दादाने फोटो शूट केला. आमची संपूर्ण फॅमिली एक एक करून दर्शन घेऊन फोटोशूट करत होते. आमचं बाळ तर घंटीकडेच बघत राहिलं होतं. ती घंटी एवढी सुंदर वाजत होती ना, ते आजूबाजूला बघत होतं. काकांनी दर्शन घेऊन फोटोशूट करून साईडला गेले. पप्पांनीही दर्शन घेतलं. त्या मळगंगा देवीचंही रूप एक अगदी मनमोहक होतं. मम्मीने पण दर्शन घेऊन साईडला आली. दर्शन घ्यायचे फक्त मामा आणि मीच राहिले होते. मीही दर्शन घेतलं. ती देवी इतकी सुंदर दिसत होती की मला निघावंच वाटत नव्हतं. त्या देवीच्या गाभाऱ्यातही फुलांचं डेकोरेशन केलं होतं. मीही देवीला हळदी कुंकू वाहून दर्शन घेतलं. त्या देवीचा गाभारा खूप छान दिसत होता.
फायनली आम्ही दर्शन घेतल्याच्या नंतर बाहेर आलो आणि मी ठरवलं की छोटासा व्हिडिओ शूट करावा. दोन्हीही मंदिरे अगदी सेम दिसत होते. मंदिराची डिझाईन एकदम छान केली होती. हे आहेत कुकडी नदीचे रांजण खळगे. हे रांजण खळगे नदीच्या पाण्याने तयार झाले आहेत. पाणी जर एखाद्या खडकावर सारखंच आदळत राहिलं तर तिथे खळगे पडतात. तो भाग पाण्याने कोरला जातो. आजूबाजूचा परिसर खूप छान दिसत होता. ती कुकडी नदी खूप स्वच्छ होती. सगळे माणसं पाहण्यासाठी खाली जात होते. आम्हीही गेलो. सारखी तहान लागत असल्याने मी पाण्याची बॉटल हातात घेऊन राहिले होते. आमची संपूर्ण फॅमिली नदीचे व रांजण खळग्यांचे निरीक्षण करत होते. मी हळूहळू खाली उतरत त्या रांजण खळग्यात जात होते. पाय घसरायची खूप भीती वाटत होती. मला अगोदर पाणी पाहून भीती वाटली. रिटर्न वर आले. मीही त्याच्यामध्ये जाऊन वर आले. मामा आणि पप्पाही खाली गेले होते. आजूबाजूचा परिसर खूप छान दिसत होता. मामांनी आणि पप्पांनी जाऊन त्या नदीचे पाणी आणले. इतकी छान दिसत होती नदी. त्या नदीत कचराही नव्हता. मामा आणि पप्पा खाली जाऊन पाणी घेत होते. देवीचे मंदिर लांबून इतकं छान दिसत होतं की बघावंसंच वाटत होतं. त्या मंदिरावर इतके बारीक नक्षी कोरले होते. इतकं छान दिसत होतं आणि साईडला नदीही होती. फायनली पप्पा आणि मामा पाणी घेऊन वर आले आणि आमची संपूर्ण फॅमिली फोटोशूट करायला लागली. दादा कधीच फोटो नाही काढत पण त्यांनीही फोटो काढले. मम्मीही खाली उतरून गेली रांजण खळग्यांमध्ये. त्या खडकाचा आकार खूप भारी झाला होता. खाली गेल्यावर मम्मी खूप भारी दिसत असल्याने मम्मीचा फोटोही काढला आणि व्हिडिओ शूटही केले. व्हिडिओ शूट करत असल्याने मी मम्मीला हाय करायला लावलं. सो आम्ही निघालो आता पुढे. खडकावरून चालता वेळेस इतकं छान वाटत होतं. चालताही येत नव्हतं तरी आम्ही चालण्याचा प्रयत्न केला. खूप खडक होतं आणि खड्डेही होते. सगळ्यांना काही सुचतच नव्हतं की कुठून यावं आणि कुठून नाही. फायनली सगळे एका रस्त्याने आले. माझी मम्मी पलीकडून गेल्यामुळे मम्मीला रस्ताच कळला नाही. नंतर मी मम्मीला सांगितलं आणि मम्मी पण इकडून आली. मम्मी मला बोलत होती की तू पुढे जा, मी तुझा व्हिडिओ शूट करते. फायनली मी पुढे गेले आणि मम्मी व्हिडिओ शूट करायला लागली. खाली इतके खोल खडक होते की त्याच्यामध्ये जर पडलं तर निघणं असं वाटतच नव्हतं आणि मधून काही खडकांच्या पाणीही होतं. पाणी असलेल्या ठिकाणी तिथे मासे, खेकडं असे होते. आमची माऊ एवढी छोटी असून चालत होती आणि माझा भाऊ पाणी घेऊन वर चढत होता आणि आम्हालाही कळालं नाही की त्याच्या हातातून बॉटल घ्यावी. पण त्यांनी काही न बोलता बॉटल घेतली आणि आम्ही निघालो पुढे. पुढे निघाल्याच्या नंतर मला खाली उतरता येत नव्हतं. कसं काय की मला या खडकांमधून चालायची कधी सवयच नव्हती. तो खडक ऊन पडल्यावर एवढा छान दिसत होता आणि चमकतही होता. सगळे माझ्या पुढे निघून गेले तरीही मला चालता येत नव्हतं. माझी मावशी तर माऊच्या हाताला धरूनच चालत होती. लहान मुलांचा पाय घसरला की पडून खूप जोरात लागतं. त्यामुळे मावशीने तिला सावधपणे नेलं होतं. आम्ही कधी गेलो नसल्याने मामा ते गेले होते तर मामा आम्हाला माहिती सांगत होते इथे काय आहे, तिथे काय आहे. आम्हाला तिथल्या परिसराची थोडीशी माहिती मिळाली आणि आम्ही पुढे चाललो. त्या खडकाच्या खाली खूप छान पाणी जात होतं. मी तर मम्मीला म्हणत होते की वैष्णवी देवीच्या मंदिरात जसं पाणी जातं तसंच पाणी इथे जातं आणि मी तेवढं बघून खाली गेले. काकाने बाळाला खाली सोडलंच नाही. सोडलं असतं तर पडायची भीती होती. मी मम्मीला म्हणत होते मी पण जाते पण मला जाऊ दिलं नाही. खाली खूप खोल होतं आणि पप्पा गेले खाली. माझ्या मावशीने माऊला सावधपणे आणलं. मामा खाली गेल्याने आम्ही सगळे बघत राहिलो होतो. आम्हाला एक मनाला उत्सुकता लागून होती काय आहे म्हणून खाली. पप्पाही जाणार होते पण गेले नाही. त्या खळग्यातून निघालेला धबधबा खूप छान दिसत होता. असं वाटत होतं कुठल्या तरी बाहेरच्या देशात गेलोय. सो फायनली मामा वर आले आणि मामांनी छोटे छोटे गोल खडे आणले होते. ते पाणी इतकं सुंदर दिसत होतं. खूप छान पडत होतं. फायनली मामा वर चढून येत होते. त्या नदीमध्ये खाली जाणं व वर येणं खूप अवघड असतं. मामांना तर वर यायला रस्ता सापडत नव्हता. ते पाणी वरून पाहिलं तर खूप उतू दिसतं पण अगदी खोल आहे. इतकं छान छान पाणी पडत होतं टप्प्याटप्प्याने. अगदी धबधबाच वाटत होता मोठा. कुठेतरी बाहेर गेल्यासारखं वाटत होतं. आम्ही ते पाणी बघूनच रमून गेलो होतो. फायनली मी एक व्हिडिओ शूट करत होते.
मला अगोदर हसायला खूप येत होतं, पण नंतर काही नाही वाटलं. देवीच्या आजूबाजूचा परिसर इतका छान दिसत होता, तिथून निघावंच वाटत नव्हतं. पूल, नदी, रांजण खळगे, वरून देवीचे 2 मंदिरं. लांबून मंदिर खूप छान दिसत होतं. आम्ही निघालो होतो आता घरी. फायनली निघता निघता मम्मीने एक व्हिडिओ शूट केला. मला झुलता पूल खूप आवडल्यामुळे मी तिथेच व्हिडिओ शूट करत होते. ती नदी पण खूप छान दिसत होती आणि आम्ही आता फायनली निघालो होतो घरी. घरी जाण्यासाठी एक वेगळा पूल होता. मला तर क्लेचरही नीट लावता आला नाही. मावशी, काका सगळे पुढे जात होते. येण्यासाठी वेगळा पूल आणि जाण्यासाठी वेगळा पूल होता. लांबून देवीचं मंदिर खूप छान दिसत होतं. जाण्याचा पूलही खूप छान दिसत होता. समोरच कुंडीमध्ये अगदी फुलाची झाडं ठेवले होते. खूप छान दिसत होते. पुलावरून रांजण खळगे, नदी, पूल असं खूप छान दिसत होतं. 5 वाजल्याने त्या खळग्यांवर खूप छान ऊन पडत असल्याने ते एकदम उठून दिसत होता. आम्ही फायनली पुलावरून ते बघत होतो. माझा छोटा भाऊ माझ्याबरोबर मस्ती करत होता. जास्त उशीर होत असल्याने आम्ही थांबलो नाही. आम्हाला खूप लांब जायचं होतं, तरीही आम्ही व्हिडिओ शूट करत करत जात होतो. वरून ते पाणी इतकं छान दिसत होतं. वरून बघून पण काय फायदा नसतो, कारण आपण ते समोर जाऊन अनुभवता पण आलं पाहिजे. तिथला परिसर एवढा छान होता की निघावंच वाटत नव्हतं. तो फायनली आम्हाला ऑप्शन नसल्यामुळे आम्ही चाललो होतो घरी. झाडातल्या कुंडीतलं फूल तोडत होते. मामा मला हेल्प करत होते. ते पाणी एवढं शुद्ध होतं, वरून खूप छान दिसत होतं आणि त्याच्यामध्ये कचराही नव्हता. त्या रांजण खळग्यांना खूप सुरक्षा केली होती, कोणी पडू नये म्हणून. आम्ही संपूर्ण फॅमिली शेवटच्या क्षणापर्यंत फोटोशूट करत होतो. त्या नदीच्या पाण्यामध्ये हिरवं हिरवं शेवाळ जमा झालं होतं. ते वरून खूप छान दिसत होतं आणि फायनली आम्ही जाता जाता मम्मीनी आणि मी व्हिडिओ शूट केला. 5 वाजले असल्यामुळे ऊनही पडलं होतं आणि चेहराही एकदम क्लिअर दिसत होता. सो फायनली आम्ही निघालो होतो आता घरी.